जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही धर्माध्याय आयुक्तालयामध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ नाही वाया तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे सरपंचाच्या. पहिल्या प्रश्नाच्या जागा 301 क्रमांक दिलेला आहे. मित्रांनो, इथून पाठीमागे बी काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कुणाला ते प्रश्न पाहायचे असेल तर त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन प्लेलिस्ट पाहू शकतात किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करा, जे करून सगळे इम्पॉर्टंट प्रश्न पाठवले जातील धर्मादाय आयुक्तालयाचे. तर व्हॉट्सअप क्रमांक आहे 7066193238. तर काय आहे पहिला प्रश्न, सरपंचाच्या गैरहजेरीत ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? सरपंच उपस्थित नसल्यावर ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तो भूषवण्यात येतो उपसरपंच याच्याकडून. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. वर्षातून कमीत कमी 4 वेळेस ग्रामसभा आयोजित करावी लागते. तर कोणत्या दिवशी ते आयोजित केले जाते? तर एक 15 ऑगस्टसाठी, एक 26 जानेवारी, अजून 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी, अजून 1 मे महाराष्ट्र दिन रोजी. पुढचा प्रश्न, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करावेत अशी शिफारस कोणी त्या समितीने केली? सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करावेत अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ते करण्यात आली होती लक्ष्मण जैन समिती. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे असते? कोणता प्राणी आहे ज्याच्या सर्वात मोठे हृदय असते? तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक पहिला, जिराफ. मित्रांनो, तुम्हाला हत्ती वाटेल किंवा हत्ती सर्वात मोठं दिसतं, तसं नाही. कारण जिराफची उंची जास्त असल्यामुळे त्याला पंपिंग करायला जास्त हार्टला जास्त हे लागतं, त्यामुळे सर्वात मोठं हृदय ह्या जिराफशी असतं. पुढचा प्रश्न, 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडलेले? 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडलेले? तर ते करण्यात आनंद कनहारे यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडलेले. पुढचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कुठे झाले? कुठे करण्यात आलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे? तर ते करण्यात आले ऑप्शन क्रमांक बी, पटना. कोणत्या राज्यात? तर बिहार. पुढचा प्रश्न, भारतात एकूण रामसर स्थळे किती आहे? भारतात एकूण रामसर स्थळ किती आहे? तर ते सध्या आहे 93. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. रामसर स्थळ केव्हापासून घोषित करण्यात येते? तर 2 फेब्रुवारी 1971 सालीपासून. महाराष्ट्रात रामसर स्थळ किती आहे? तर 2. कोणते कोणते? एक लोणार सरोवर आणि दुसरा नांदूर मधमेश्वर. अलीकडेच 2023ला ठाण्याची खाडी अशी रिसेंट मधलं भेटलेला 94, जुलैच्या अगोदर 93 एवढे होती रामसर स्थळ. जुलैच्या नंतर 94 झालेले आहे आता. तर रिसेंट मधला जे 94 भेटलेला आहे ते कोणत्या राज्याला? बिहार या राज्यात आहे. तर गोगाबिल याला भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशक 2025 मध्ये भारताचं स्थान कितवा आहे? आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 भारताचं स्थान कितवा आहे? तर ते आहे 128वा. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. सुरू केव्हापासून झालेलं आहे? तर 1995 पासून आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक हे काढले जातं. तर त्यात भारताचा 128वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश SDG 3 गाठणे हे आहे? SDGचा फुल फॉर्म काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर कोणत्या योजनेचं उद्दिष्ट आहे? तर ते आहे
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ह्याच्यात जन आरोग्य हेल्थ कार्ड बनवलं जातं. त्या हेल्थ कार्डला 5 लाखापर्यंत सूट दिली जाते. पुढचा प्रश्न, मराठी अभिजात भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? मराठी अभिजात भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? तर ते करण्यात आले 3 ऑक्टोबर. केव्हापासून मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरू झालेले आहे? तर ते सुरू झालेलं 2024 पासून 3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, इथं कन्फ्युजन होईल. तर मराठी भाषा दिवस केव्हा? 27 फेब्रुवारी. आणि मराठी अभिजात भाषा गौरव दिन हे 3 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न, जगात कोणत्या शहरात 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित केला आहे? जगात कोणत्या शहरात 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित केलेला आहे? तर ते आहे न्यूयॉर्क या शहरात. पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. न्यूयॉर्क कोणत्या ठिकाणी? अमेरिका, USA. पुढचा प्रश्न, 1984 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? 1984 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर कोणी केली होती? गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. दादाभाई नौरोजी यांनी कोणती केलेली आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन. कोणत्या ठिकाणी? लंडन, 1886 या साली. गोपाळ कृष्ण गोखले यांचे कोणती आहे? तर भारत सेवा समाज. पुढचा प्रश्न, 1919 मध्ये रोलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हायसरॉय होते? 1919 मध्ये रोलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हायसरॉय होते? तर तो होते लॉर्ड चेम्सफोर्ड. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, 1909 या साली कायदा आला तर त्यावेळेस व्हायसरॉय कोण होते? तर लॉर्ड मिंटो हे व्हायसरॉय होते 1909 मध्ये. 1919 मध्ये कोण होते? तर लॉर्ड चेम्सफोर्ड. आणि 1935 मध्ये कोण आहे? 1935चा ऍक्ट आहे ना, 35 कायदा, तर त्यावेळेस होते लॉर्ड विलिंग्टन. पुढचा प्रश्न, बेहरामजी एम मालबारी हे डॅडॅशचे महान फारसी समाज सुधारक मानले जातात. कोणत्या शतकाचे होते ते? तर ते आहे 19व्या शतकात. त्यांचा जन्म केव्हाचा आहे? 1853 या सालीचा. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी डॅडॅश मध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केले? महात्मा गांधीने कोणत्या वर्षी मिठाचा सत्याग्रह सुरू केले होते? तर ते करण्यात आले होते 1919 मध्ये. तर ठाण्यात कोणी नेतृत्व केलं होते ठाण्याच्या मिठाचा सत्याग्रहाचा? तर ते नेतृत्व करण्यात आले होते नानासाहेब देवकर आणि कमलादेवी. हे ठाणे महाराष्ट्रामधून होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण हे महात्मा गांधींचे राजकीय सुपुदेशक होते? महात्मा गांधीचे सुपुदेशक म्हणजे काय? राजकीय गुरु होते. तर महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण आहे? तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु आहे. आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर न्यायमूर्ती रानडे. हा आता 4 ऑक्टोबरला विचारला गेलेला आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, जास्तीत जास्त प्रश्न सोडा जेणेकरून तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढेल. थँक्यू सो मच.